लास्ट पोस्टमध्ये आपण एक केस पाहिली होती 8 वर्षांच्या मुलाची, जो की त्याच्या फॅमिली मेंबर्सबद्दल आणि एकूण त्याच्या बिहेवियरबद्दल खूप अग्रेसिव्ह आहे. अँड थँक्यू सो मच फॉर ऑल युअर रिस्पॉन्सेस. जसं तुम्ही सगळ्यांनी अचूक सांगितलं, ही परिस्थिती अतिलाड आणि शिस्तीच्या अभावामुळे आहे. जेव्हा मुलांनी केलेली प्रत्येक डिमांड पूर्ण केली जाते त्यावेळेला मुलांना संयम शिकण्याची संधीच मिळत नाही. यामध्ये नक्की चूक झाली कुठे? हा फोटो पहा. यातली ही लहान मुलगी टँट्रम्स थ्रो करतेय, पण तिच्यासोबत असलेले तिचे आजोबा आणि पप्पा अगदी शांतपणे तिचे टँट्रम्स संपण्यासाठी वाट पाहतायत. बाळाचे पप्पा आणि आजोबा यांच्या चेहऱ्यावर बिलकुल एम्बॅरेसिंग फिलिंग नाहीये की आपण गरजेच्या ठिकाणी आहोत, बाळ मोठ्या मोठ्याने ओरडतोय. ते त्या ठिकाणी त्या बाळावर ओरडत सुद्धा नाहीयेत, पण बाळाचा राग शांत होण्यासाठी, टँट्रम्स संपण्यासाठी अगदी शांतपणे वाट पाहतायत. या ठिकाणी कदाचित त्या दोघांनीही असं ठरवलंय, जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर ती आहे आणि त्या गोष्टीवर पप्पा आणि आजोबा दोघेही ठाम आहेत. त्यामुळे ती चुकीची गोष्ट तिला मिळणार नाही, पण तिचे इमोशन्स मात्र ती नक्की दाखवू शकते. ऑफकोर्स जसे आपल्याला इमोशन्स आहेत तसे लहान मुलांना सुद्धा इमोशन्स आहेत. आपली लहान मुलं खूप गोष्टी शिकतायत आणि खूप गोष्टी त्यांच्या मेंदूमध्ये प्रोसेस होत आहेत, पण एवढ्या सगळ्या फिलिंग्सना हँडल कसं करायचं हे मात्र या मुलांना माहीत नाहीये. तर त्यावेळेला ते त्यांच्या मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे या अनकम्फर्टेबल कंडिशनमध्ये पालक म्हणून कम्फर्टेबल होणं आपल्याला गरजेचं आहे. शांत आणि सामंजस्याचं एक अनुकरण करण्यासाठी उदाहरण देणं जास्त गरजेचं आहे, कारण लहान मुलं ही लहानच आहेत आणि ते आपलं अनुकरण करणार आहेत.